नमस्कार, स्वागत आहे तुमचे मराठी रसोईमध्ये। आज आपण कॉर्न्स हे प्रिझर्व कसे करून ठेवायचे हे पाहणार आहोत। कॉर्न्स प्रिझर्व करून ठेवल्यानंतर इन्स्टंट तुम्ही हे कोणत्याही रेसिपीसाठी अगदी झटपट वापरू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्याआधी सबस्क्राइब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। सुरुवातीला इथे मी स्वीट कॉर्न घेतला आहे। अशा पद्धतीने आपण स्वीट कॉर्न हा पूर्ण हे कॉर्न्स वेगळे करून घ्यायचे आहेत या कणसापासून। आता आपले हे कॉर्न्स सगळे वेगळे करून झाले आहेत। आता आपण हे एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत। स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका बाजूला एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाण्याला उकळी फुटली की त्यानंतर जे कॉर्न्स आपण धुवून ठेवले होते ते आपण त्यात ॲड करूयात। साधारण 2 ते 3 मिनिटं हे बॉईल करायचं आहे या पाण्यामध्ये। पाहू शकता अशा पद्धतीने हे कॉर्न्स आता बॉईल होत आहेत आणि हे असे थोडेसे फुगल्यासारखे दिसतील। जे पाणी आहे त्या पाण्याचा कलरही चेंज झालाय। तर आता इथे फ्लेम बंद करून आपण हे काढून घेणार आहोत। तर इथे मी ह्या स्ट्रेनरच्या सहाय्याने हे सगळं पाणी आणि कॉर्न वेगळे करत आहे। हे जे कॉर्न आहेत हे कॉर्न आता मी बर्फाच्या पाण्यात ॲड करते। एका भांड्यामध्ये साधं पाणी घेऊन त्यात मी काही बर्फाचे खडे ॲड करते, म्हणजे हे पाणी थंड होईल आणि या थंड पाण्यामध्ये जे कॉर्न आपण वेगळे केले होते ते टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला हे कॉर्न असेच, आणि त्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे पाणी। आणि जे पाणी वेगळं करून घेतलं आहे त्यानंतर हे कॉर्न आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत। तर इथे आपलं हे कॉर्न आणि त्याचं जे पाणी आहे ते वेगळं झालंय। आता आपण हे एका स्वच्छ कपड्यामध्ये पुसून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश शिल्लक नाही राहणार। अशा पद्धतीने आणि हे आता कोरडे झालेले जे कॉर्न्स आहेत ते असेच तुम्ही सील पॅक डब्यामध्ये भरून ठेवू शकता, किंवा ज्या झिपलॉकच्या बॅग येतात पॉलिथिन बॅग त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। आरामात हे वर्षानुवर्ष तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। आणि जेव्हा केव्हाही तुम्हाला एखादी रेसिपी बनवण्यासाठी इन्स्टंट असे कॉर्न्स हवे असतील तर ते तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा मराठी रसोईला। आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा।